हाय, वेलकम टू माय चॅनल सिद्धिका लर्निंग। आज आपण या ठिकाणी मॅथचे वर्कशीट पाहणार आहोत। नर्सरीच्या, LKGच्या, UKGच्या किंवा फर्स्ट स्टँडर्ड जी मुलं असतात त्यांच्यासाठी याची मदत होणार आहे। तर मी ते वेगवेगळ्या प्रकारमध्ये ॲडिशन घेतलेली आहे, म्हणजे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ॲडिशन कशी मुलांना शिकवायची किंवा मुलांना त्यामध्ये इंटरेस्ट वाटावा म्हणून आपण काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहोत, ते मी इथे तुम्हाला दाखवत आहे। मी इथे फर्स्ट ॲडिशन 7+2 येतात 9, इथे 9ला सर्कल करायचं आहे। नेक्स्ट आहे 2+3 5। नेक्स्ट आहे 3+3 6। पुढे मी इथे जेव्हा आपण LKG नर्सरीच्या मुलांसाठी हे मॅथचे सम देणार आहोत तेव्हा आपण एकदम इझी पद्धतीने, म्हणजे जी सोपी नंबर असतात तिथपासून सुरुवात करणार आहे। जसे की फर्स्ट आपण 1+1नी सुरुवात केलेली आहे, तरी मी इथे भरपूर सगळे नंबर लिहिलेले आहेत आणि त्याचे ॲडिशन इथे मुलांच्यासाठी मी घेतलेले आहे किंवा हे वर्कशीट मी इथे बनवलं आहे। 1+1 2 खूप सोपं आहे मुलांना करण्यासाठी, किंवा तुम्ही घरच्या घरी हे मुलांना देऊ शकता। 1+1 2 1+2 3 1+3 4 या प्रकारे तुम्ही असे सगळे सम सॉल्व करून घेऊ शकता। खूप सोप्या पद्धतीने मी इथे दिलेली आहेत। सगळे 1 पासून 10 पर्यंत मी इथे नंबर घेतलेले आहेत, एकदम सोपे, आणि याचे ॲडिशन 1 to 20 पर्यंतच येणार आहे। त्यामुळे मुलांना फारसं जास्त अवघड असं काही नाही आहे, तर मुलं इझिली करू शकतात। पुढे आहे मी इथे काउंट करायचं आहे आणि फिल करायचं आहे। ही देखील मॅथ्स वर्कशीट आहे, वेगळ्या फॉर्ममध्ये थोडीशी बनवलेली आहे। 1 2 3 4 5 नंबर लिहिलेले आहेत, सोपे नंबर आहेत, आणि त्यामध्ये 3 नंबर लिहिलेले आहे। सगळं ॲडिशन करून इथे खाली आपल्याला नंबर लिहायचे आहे किती आहे। फर्स्ट पाहूयात 5+3। इथे आपण प्लसचं साईन द्यायला मी इथे विसरले आहे, मी आता लिहित आहे। 5+3 इथे 5+3 8, 4+3 7, 3+3 6, 2+3 5 4। पुढे आहे मी इथे काउंट करायचं आहे आणि मॅच करायचं आहे। इकडे ॲडिशन दिलेले आहे, इकडे देखील ॲडिशन दिलेले आहे। 1+3 येतात 4, मग इकडे शोधायचं आहे 1+3चे ॲडिशन कुठे आहे, इथे 4, तर ह्यामध्ये 2+2 4, मग याला मॅच करायचं आहे। अशा प्रकारचे वर्कशीट मुलांना इंटरेस्ट वाढावा म्हणून आपण मुलांच्याकडून करून घेणार आहोत, बाकी दुसरं त्यामध्ये हेतू नाही माझं काही। पुढे आहे 2+3 इथे 5, देन नेक्स्ट 1+4 5, त्याला मॅच करायचं आहे, एकदम सोपं आहे। पुढे 2+4 6, 3+3 6, तर याला मॅच करून घ्यायचं। अशा प्रकारचे वर्कशीट सॉल्व करायचं आहे। थँक्यू फॉर वॉचिंग।